भिवंडी से एक जमीन विवाद का मामला सामने आया है। भिवंडी ताल्लुका निवासी रतन नारायण चौधरी ने आर.के. बिल्डर्स के मालिक रणधीर म्हात्रे के खिलाफ शिकायत देते हुए अपनी जमीन पर कथित अतिक्रमण और अवैध निर्माण किए जाने का आरोप लगाया है। शिकायतकर्ता के अनुसार मौजे सोनाले और राजनगर क्षेत्र में स्थित उनकी मालिकाना एवं कब्जे वाली जमीन पर सामने वाले पक्ष द्वारा कथित रूप से अतिक्रमण कर पथरा शेड का निर्माण कर गोदाम बनाया गया है। शिकायत में यह भी आरोप लगाया गया है कि जमीन का औद्योगिक उपयोग किया जा रहा है, जबकि शिकायतकर्ता का कहना है कि सामने वाले पक्ष के साथ जमीन को लेकर कोई लेन देन का कोई व्यवहार नहीं हुआ है। जब स्थानिक किसानों और जमीन मालिकों ने जमीन से अतिक्रमण हटाने की बात कही तो उन्हें और उनके परिवार को कथित रूप से धमकाने तथा जान से मारने की धमकी दी गई, जिसे लेकर भगवान नारायण चौधरी, रमा भगवान चौधरी, रमाकांत रत्न चौधरी सहित कई जमीन मालिकों ने अपने जमीन परिसर में जाकर जानकारी दी है कि उन्हें अब आर.के. बिल्डर से कोई व्यवहार नहीं करना है, उनकी जमीनें खाली करवाकर उन्हें दी जाएं। इस मामले में कहीं ना कहीं राजनीतिक दबाव के कारण जमीन को कब्जा करने का खेल किया जा रहा है। क्या किसानों और जमीन मालिकों को न्याय मिलेगा या नहीं मिलेगा, यह आने वाला समय ही बताएगा। असं आहे की आम्ही काही 2 वर्ष झाली आर.के. बिल्डर्सशी आमचं व्यवहार काही पटलेलं नाही आहे. त्यांनी आमच्या जागेत अतिक्रमण केलं, म्हणजे काय बळजबरीने म्हणजे आमच्या जागा अडपण्याचा कार्यक्रम चालू केले त्यांनी. इथे लेडीज वगैरे स्पॉन्सर वगैरे ठेवलेले आहेत तिथे स्पॉन्सरांनी. ते इथे आलो आमच्या जागेत, आम्ही सुद्धा आलो की आम्हाला शेती पण लावून दिलं, काही नाही. बळजबरीने त्यांनी तिथे आमचं पूर्ण जागा बांधकाम केलेलं आहे. 22 गुंठे जागा आहे. हा, बळजबरीने घेतलेली आहे ती. तर काहीच नाही, काहीच कुठेच काही आम्ही काही घेतलेलं नाही, काही त्यांचे आमचा म्हणजे विषयच नाही आहे. पण ते बोलत होते आम्ही करू. तर ते त्यांनी पूर्णपणे आम्हाला खाली गाफील ठेवलं, फसवणूक केली ना. पूर्ण हे आपण करू सांगितलं, पण पुढे त्यांनी काही केलेलंच नाही. तो पुढे आपण पोलीस स्टेशनला मग कंप्लेंट दिली होती. तर ते पण आमच्या उलटी त्यांनी कंप्लेंट परत केली की तुमची जागा इथे नाही आहे असं सांगायला लागले. तर 7-12 वेळेस झाले आपले क्लिअर कट 7-12 आहेत आपले, आपण कुणाकडून काय घेतलेलं नाही, काहीच नाही. पण ते सांगते मागणी अशी आहे की जो आपलं जे आमचे जे काही ठरलेलं होतं ते आपल्याला बोलले पण होते की या विषयात आपण पुढे वाटचाल करू. तर त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. तर नंतर ते असं करायला लागले की मला तुमच्यात काही करायचं नाही, जागा तुमची तुम्हाला आम्ही मोकळी करून देतो. नंतर मग ही त्यांनी पाऊल उचललं आम्हाला मारण्यासाठी. इथे स्पॉन्सर वगैरे ठेवलेले आहेत. तर ते आम्ही होतो पोलीस स्टेशनला. तर त्यांनी तिथे आम्हाला काही दाद दिलेली नाही पोलीस स्टेशनला. पण ते बोलायला लागले की तुम्ही कोर्टात जा आणि तुम्ही तुमचं सॉल्व तिथे करा, आम्ही नाही काही करतो. जी जागा आहे ती आर.के. आर.के.चा हा काम जो बघतो तो खासदार बाल्यामामा यांचा काका आहे, रणधीर शेठ म्हात्रे. आणि या माणसाने जवळजवळ 2 वर्ष आमची फसवणूक केली किंवा तुमची जागा आम्ही डेव्हलपला घेतो म्हणून. आणि त्याचा आज उद्या करून यांच्या सत्तेचा गैरवापर करून आणि आज रोजी आम्हाला या बॉम्बसर बाया ठेवून आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाही आणि आम्हाला जागेवर येऊ सुद्धा देत नाही. नाही डेव्हलप देत, नाही बदली देत जागा. त्याचा करून 2 वर्ष आणि पोलीस स्टेशन आम्ही कंप्लेंट द्यायला गेलो, कंप्लेंट घेत नाही. दिली नाही, शब्दच नाही केला आमचा विषय चालला. पण त्या लोकांनी काही हाव केला नाही आम्हाला. आज उद्या याच्याकडे त्याच्याकडे तुम्हाला निरोप देतो, मेसेज देतो, असं करून एवढं मोठं काम उभा केला त्या लोकांनी. नंबर 23 आहे आणि सर्व नंबर 18 आहे. तर हे जमीन आम्ही डेव्हलपला त्यांना दिली होती, पण त्यांचा व्यवहार आमचा झाला नाही. त्याच्यामुळे झाले ते कॅन्सल झाल्यानंतर त्याने अतिक्रमण केला आमच्या जागेवर. तर आम्ही म्हणतो तो आमच्या जागेवर अतिक्रमण करू नको, आम्ही तुमच्याकडे पैसा वगैरे घेतलेला नाही आणि आमचं क्लिअर कट नाव आहे ते आमची तशी राहू दे, आम्हाला तुम्हाला जमीन द्यायचीच नाही असं त्यांना सांगितलं. तर ते धमक्या देतात आम्हाला हे अतिक्रमण करून. 2 ते 3 जागेवर आहे. इकडे एक 18 आणि इकडे टोटल 22 गुंठ्याला. काय मागणी आहे? आता आम्हाला त्यांना द्यायची ना आमची जागा, आम्हाला मोकळी करून द्यावी. त्यांचं जो बांधकाम आहे तो ते पाळावा आणि आमची मोकळी करून जागा द्यावी. रमा भगवान चौधरी. काय जमिनीचा हा प्रकार आहे? ही आमचीच जमीन आहे. खासदार बाल्यामामा यांचा पुतण्या रणधीर म्हात्रे यांनी या जमिनीवर आमच्या कब्जा केलेला आहे.
अतिक्रम केलेला आहे. त्याला आम्ही पहिले सांगितलेला होता, त्यांच्याशी काहीतरी गोष्टी सांगितलेल्या होत्या की असा असा व्यवहार आम्हाला पाहिजे. त्यांनी काही केलेला नाही तसा आमच्या जमिनीकडे. मग आता त्याही दुसरंच काही तो काम करीत घेतले ना, आम्ही येऊन व्यवहार पटला नाही तर आम्ही जागा काही दिली नाही. तर आमची जागा सोडून ना मग त्यांनी त्याचं बांधकाम करावं ना असं त्याला सांगितलेलं आहे. तरी त्यांनी आमच्या जागेवर बांधकाम काही चालूच ठेवलेलं आहे. ती पूर्ण केलेला आहे ना. लेडीज ठेवलेल्या आहेत त्या आम्हाला आमची जागा असून आम्हाला आतमध्ये जाऊन पण देत नाही. धमकवतात, त्यात ना व्हिडिओ काढतात ना पाठवतात त्या लेडीज. म्हणजे आमची मुलं जरी आलेली तरी त्या मुलांना काही केलेलं नाही. आई बोलतात, मुलं ऐकतात. मग मुलं पण थोडी बोलली असतील, नाही बोलली असं नाही काही, तरी उलट बोलतात की तुमच्या मुलांनी असा केला ना तसा केला. आम्हाला धमकावून सांगतात या लेडीज. मग आमच्या जागेवर येऊन यांनी पैसे देऊन ना या लेडीज आणून ठेवलं ना आम्हाला भांडाला. आमची जागा असून आम्हाला जाऊन देत नाही. मारामारा करायला या ठेवल्यात का? मग जास्त अतिक्रम करीत घेतले ना खासदार बाल्यामामाचा पुतण्या यांनी, रणवीर म्हात्रेंनी. मग आमची जागा सोडून त्यांनी पुरता त्याचा बांधकाम करावा हा आमचा निर्णय आहे. यावेळी आमच्या पोराला धमक्या देतात, मारधर करायला बघतात ती त्या बायाच्या कामाला. आमच्या जागेची तुम्ही यायचं नाही. आम्ही बोलतो इथं या केलं तिथं बोलतो आमच्या जागी बोलतो तुम्ही यायचं नाही बोलतो. जागा आमची आहे.